महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आता राजकीय पक्षांनी मतदारांच्या गुप्त भेटीगाठी व बैठकांवर जोर दिला आहे। त्यातच बहुजन विकास आघाडीचे भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे। यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे। नालासोपारा मतदारसंघात ही घटना घडली आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटना घडली आहे। नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांचा काँग्रेसच्या संदीप पांडे यांच्याशी सामना होणार आहे। या ठिकाणी बहुजन विकास आघाडीनेही क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे। विनोद तावडे मंगळवारी दुपारी येथे राजन नाईक यांच्या प्रचारासाठी आले होते। ते तेथील विमानतळ हॉटेलमध्ये थांबले होते। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मते विनोद तावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी मतदारांना पैसे दिले। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज महाराष्ट्र।